नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। गृहमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तसेच किती जागा रिक्त आहेत, किती पदांची भरती निघणार आहे त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत। व वयोमर्यादामध्ये संधी वाढ मिळणार आहे की नाही पाहूया सविस्तर। महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 13,560हून अधिक पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे। विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री साहेबांनी पोलीस भरतीविषयीची ही मोठी घोषणा केलेली आहे। तसेच मागील 3 वर्षात 38,802 जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी या विधान भवनात सांगितले आहे। तसेच पोलीस दलात काम करणाऱ्या इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। महाराष्ट्रात 13,560 जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या मान्यताकरता गृह विभागाला हा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे गृहमंत्री साहेबांनी सांगितले आहे। तसेच ऑक्टोबर 2025 मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाजही वर्तवला जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल। या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आपण जाणून घेऊयात। पोलीस भरतीमध्ये बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे। तसेच उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे। थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातून आता अर्ज भरता येणार आहे तुम्हाला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे उत्तर दिलेले आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे वयोमर्यादामध्ये संधीवाढ मिळणार आहे की नाही। तर महाराष्ट्र सरकारने वयोमर्यादामध्ये संधी वाढ मिळणार आहे की नाही याबद्दल कोणताही GR अधिकृत जारी केलेला नाही आहे, परंतु लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार याच्यावर GR निघेल अशी माहिती दिलेली आहे गृहमंत्री साहेबांनी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची तयारी ही सुरू राहू द्या, कारण पोलीस भरतीची जाहिरात ही लवकरात लवकर निघेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।